यानंतर थेट जाऊयात नाशिकमध्ये निदा खानला आता न्यायालयात हजर केल्यानंतर ही थेट दृश्य आपण बघतोय। निदा खानला न्यायालयात हजर करण्यासाठी तिला आणण्यात आलेलं आहे आणि पोलिसांच्या गराड्यामध्ये निदा खानला न्यायालयामध्ये हजर केलं जाते। आता कोर्ट काय सुनावणी देणार हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिक कंपनीतल्या धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली निदा खान ही मास्टर माइंड आहे आणि तिला छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आल्यानंतर नाशिक पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर आता तिला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। निदाला घेऊन पोलीस आता न्यायालयाकडे रवाना झालेले आहे। छत्रपती संभाजीनगर मधली ही थेट दृश्य आहेत। नाशिक धर्मांतर प्रकरणातली ही मुख्य सूत्रधार निदा खानला छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आलेली आहे। मतीन पटेल नावाचा जो एमआयएमचा नगरसेवक आहे त्यानं तिला आसरा दिल्याचं सुद्धा तपासात समोर आलंय आणि आता मतीन पटेलवर सुद्धा गुन्हा दाखल झालाय। पोलीस गाडीतून आता पोलीस या निदा खानला न्यायालयात हजर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस स्टेशन मधून न्यायालयाकडे पोलीस घेऊन जात आहेत। एकंदरीतच या सगळ्या धर्मांतर प्रकरणामुळे नाशिकच्या संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडालेली होती। अधिक माहितीसाठी जाऊयात सागर गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, या दृश्यांमध्ये जर बघितलं तर आता नाशिक रोड पोलीस ठाण्यातून जवळ बसलेल्या न्यायालयामध्ये सगळ्या धर्मांतराच्या प्रकरणामध्ये ही निदा खान अगदी सागरचा आवाज आपल्यापर्यंत स्पष्ट येत नाही। आपण सागरकडे पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करूयात। मात्र निदाला अटक झाल्यानंतर आता कोर्टात हजर केलं जाणार आहे, त्यामुळे कोर्ट काय नेमकी आपली सुनावणी करते ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। निदा खानला किती दिवसांची कोठडी दिली जाते, कारण निदाच्या चौकशीतून अनेक मोठे आणि धक्कादायक अशा प्रकारचे धागेदोरे एका धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या सोबत आहेत। सागर, बघतोय की पोलिसांच्या गराड्यामध्ये या निदा खानला न्यायालयात हजर केलं जातंय। याला त्याला किती दिवसांची न्यायालयीन कोठडी किती दिवसांची दिली जाते हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण पोलीस कोठडी जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असणार आहे। कारण निदा खान या सगळ्या प्रकरणानंतर फरार होती, तिची चौकशी जी अतिशय महत्त्वाची आहे, कारण तिच्या निदा खानच्या चौकशीमधून अनेक महत्त्वाचे माहिती मिळणार आहे। सगळ्यामध्ये निदा खान फरार असताना भिवंडीमध्ये, मुंबऱ्यामध्ये आणि त्यानंतर ती छत्रपती संभाजीनगरमध्ये फरार असल्याच्या कालावधीमध्ये वास्तव्याला होती आणि संभाजीनगरमधूनच तिला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। आता निदाला घेऊन पोलीस कोर्टाकडे रवाना झालेले आहेत। निदाला घेऊन आता पोलीस कोर्टाकडे रवाना झालेले आहेत। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, निदा खान आता नाशिक रोड परिसरातल्या न्यायालयामध्ये हजर झालेली आहे। तिला नाशिक रोड न्यायालयामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि जोशी साहेबांच्या कोर्टामध्ये तिला आता हजर केलं जाणार आहे। सरकारी वकील अजय मिसर खास यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। एकूणच जर आपण बघितलं, निदा खान ही प्रमुख आरोपी या सगळ्या धर्मांतरण प्रकरणातली होती आणि त्यामुळे या संपूर्ण घटनेमध्ये निदा खानचा सहभाग हा सगळ्यात महत्वाचा आहे। निदा खान ला पकडण्यामध्ये जवळजवळ 47 दिवसांचा उशीर झालेला आहे। एकूण 47 दिवसांपासून ती फरार होती आणि त्यानंतर ती आता ताब्यात आलेली आहे, त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये ती सर्वात महत्वाची घटक आहे जी या संपूर्ण घटनेचा उलगडा करू शकते। एकूण जर आपण बघितलं तर तिच्या सहकारी जे आहे ते सहकारी आतापर्यंत अटकेमध्ये आहेत। तिच्याच कंपनीमधले जी काही HR होती ती सुद्धा, टीम लीडर जी होती चेनानी म्हणून, तिला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। मात्र ह्या सर्वांचे एक गुंफण करण्याचा प्रयत्न जो आहे तो आता SIT
निदा खानच्या माध्यमातून करणार आहे. निदा खानने धर्मांतरण प्रकरणामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना वेगवेगळे धर्माचे धडे या ठिकाणी दिल्याचं लक्षात येत आहे आणि त्यामुळे नाशिक पोलिसांसाठी सर्वात मोठं यश मानलं जातं. अगदी योगेश, या सगळ्यात निदाची चौकशी अतिशय महत्वाची आहे. पोलीस आता जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी करतील, कारण निदाची चौकशी महत्वाची मानली जाते. कॅमेरा चाललंय सगळं योगेश. निदाची चौकशी ही आता पोलीस करतील. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तिचा मोबाईल आहे. तिच्या मोबाईलमध्ये तिने या सर्व कर्मचाऱ्यांशी बातचीत केलेली आहे. इतकंच नाही तर त्यांना काही व्हिडिओ या माध्यमातून पाठवलेले आहेत. धर्मप्रसाराचे हे व्हिडिओ तिच्याकडे आले कुठून, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. हे व्हिडिओ साठी किंवा या पद्धतीचं जी काही खास ट्रेनिंग तिला कन्व्हर्जनचं देण्यात आलं होतं का, याचा तपासही या ठिकाणी पोलीस करतायत. त्यामुळे एकूण जी काही निदा खानची बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड मिळवणं हे सगळ्यात पोलिसांसाठी महत्वाचं असणार आहे. आणि जे दुवे ते जोडायचे आहेत त्या दुव्यांसाठी सुद्धा हे सर्वात महत्वाचं असणार आहे. आता सरकारी वकील अजय मिसर याबाबत इन कॅमेरा याबद्दलची सुनावणीमध्ये सहभागी होतील आणि तिला जास्तीत जास्त पोलीस कोठडी कशी मिळेल याचा प्रयत्न या ठिकाणी करतील. अगदी योगेश, या सगळ्यामध्ये कुठेतरी निदा खान छत्रपती संभाजीनगर मधून तिला जरी अटक करण्यात आली असली तरी त्या अगोदर ती भिवंडीमध्ये तर त्याचबरोबर मुंबऱ्यामध्येही वास्तव्याला होती या फरार असलेल्या 47 दिवसांच्या काळामध्ये, अशी सुद्धा माहिती मिळते. आता तिला जिथं जिथं आसरा मिळाला तिथल्या ज्यांनी आसरा दिला त्यांची चौकशी होईल आणि ते सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात राहतील. नक्कीच, कारण आता जर आपण बघितलं संभाजीनगरमध्ये तिला ज्या मतीन खान या नगरसेवकानं आसरा दिला होता आणि तिला एका घरामध्ये राहण्यासाठी तिला घर मिळवून दिलं होतं, त्या मतीन खानला सुद्धा यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्याला सुद्धा अटक होऊ शकते. आणि इतकंच नाही तर मतीन खानला च्या संबंधांमध्ये जे काही त्याचे नेते असतील किंवा जे काही अधिकारी असतील ज्यांनी त्याला सपोर्ट केला त्यांना सुद्धा यामध्ये आरोपी केलं जाऊ शकतं. आपण जर बघितलं तर जवळजवळ 47 दिवसांच्या काळामध्ये ती सुरुवातीला भिवंडीमध्ये होती. भिवंडीमध्ये ट्रेस झाल्यानंतर पोलिसांनी तिला पकडण्यासाठी ते तिच्या घरी गेले. त्यावेळेस तिचे पती त्या ठिकाणी मिळाले आणि पतींची चौकशी त्या ठिकाणी करण्यात आली होती. मात्र ती पुन्हा त्या ठिकाणून फरार झाली होती. तिथून ती मुंबऱ्यात गेली असं सांगितलं जात होतं. मुंबऱ्यामध्ये तिने गर्भार असल्याचं सर्टिफिकेट सुद्धा घेतलं. तिने स्वतःचं चेकिंग मेडिकल चेकअप सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यानंतर ती परत तिचा ट्रेस मुंबऱ्यात मिळाल्यानंतर ती तिथून संभाजीनगरमध्ये आली. संभाजीनगरमध्ये तिच्या पूर्ण कुटुंबियांसह म्हणजे नाशिकमध्ये तोपर्यंत तिचं कुटुंबीय होतं, मात्र तिने संभाजीनगरमध्ये हे सर्व कुटुंबीय तिकडे बोलवून घेतलेत आणि स्वतंत्र एक घर घेऊन त्या ठिकाणी ती राहू लागलेली होती. आणि ती ज्यांचा मोबाईल वापरत होती आणि ज्या वकिलांशी बोलत होती त्या माध्यमातून पोलिसांना तिचा ट्रेस लागला आणि पोलिसांनी संभाजीनगरमध्ये 5-6 दिवसापासून पाळत ठेवली आणि त्यातून तिला आता अटक करण्यात आलेली आहे. तिला ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी तिला फोनद्वारे कॉन्टॅक्ट केलेले आहेत या सर्वांचीच चौकशी या ठिकाणी SIT करेल आणि त्यांना ताब्यात सुद्धा घेईल अशी परिस्थिती आहे. अगदी योगेश, आपण बघतो एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत काम करणारी ही निदा खान एखाद्या शातीर गुन्हेगारासारखी लपत होती, फरार होत होती, मोबाईल बदलत होती, घरं बदलत होती आणि त्यामुळे कुठेतरी तिला एक मोठा पाठिंबा असू शकतो, एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट असू शकते असाही सुद्धा अंदाज काही व्यक्त करताना दिसत आहेत. खरं आहे, जर आपण तिच्या ज्या पद्धतीनं तिची मोडस ऑपरेंडी झालेली आहे आणि इतक्या दिवस ती पोलिसांच्या कचाट्यातून दूर राहू शकली याचाच अर्थ ती पूर्णपणे प्रशिक्षित आहे असा कयास हा बांधला जातो आहे. तिचेच कनेक्शन हे आंतरराष्ट्रीय संबंधित पण आहेत असंही म्हटलं जात आहे आणि त्यामुळे आता ती सर्वात महत्वाचा दुवा ही पोलिसांसाठी आहे. या पूर्ण प्रकरणातली एक कडी म्हणून तिच्याकडे बघितलं जात असलं तरी ती प्रमुख अनेक गोष्टी याच्यातलं सांगू शकते असं म्हटलं जात आहे. आपण जर बघितलं तर तिला पोलिसांनी अनेक ठिकाणी ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. ती नाशिकच्या कोर्टात सुद्धा येऊन गेल्याचं बोललं जात आहे, मात्र पोलीस तिला ट्रेस करू शकले नाही. तिने स्वतःचा मोबाईल सुद्धा पूर्णपणे बंद करून ठेवला होता, त्यातली बॅटरी काढून ठेवल्याचं दिसून येते, सिम कार्ड काढून ठेवलंय, त्यामुळे ती कुठेही ट्रेस झाली नाही. आणि तिने दुसऱ्यांच्या मोबाईलवरून सातत्यानं चर्चा केली, मोबाईल पण ती बदलवत गेली आणि त्या मोबाईलचे सोबत तिने आपले लोकेशन सुद्धा बदलवले. हे एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे तिने सर्व केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलीस आता ही अटक गंभीर्याने घेत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून पावलं उचलत आहेत, जास्तीत जास्त पोलीस कोठडी मागण्याचे प्रयत्न करतात. अगदी योगेश, या सगळ्या प्रकरणात आपण बघतोय संपूर्ण राज्यच नाही देशभरामध्ये या सगळ्या प्रकरणानं खळबळ उडालेली होती. एवढं सगळं असताना ही आरोपी कशा पद्धतीनं फरार होती हे आपण सगळ्यांनी बघितलं. निदा खानला अटक झाल्यानंतर पोलीस सूत्रांशी काही बोलणं झालंय का किंवा त्याबद्दल काय नेमका तपास असू शकतो त्याबद्दल माहिती मिळाली का योगेश? आता पोलिसांचा 2 गोष्टी महत्वाच्या आहेत पोलिसांसाठी. 2 प्रमुख मुद्दे म्हणजे एक तर ती खरंच गर्भवती आहे का
आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचा मोबाईल कुठे आहे. या दोन गोष्टींवर मुख्य फोकस हा पोलिसांचा असणार आहे. पोलीस आता तिला पोलीस कोठडीत ताब्यात घेतल्यानंतर तिची सोनोग्राफी करतील. ती खरोखर गर्भवती आहे का हे शोधतील. तिला जर सर्टिफिकेट बोगस देण्यात आलं असेल तर कदाचित त्या डॉक्टरांवर सुद्धा कारवाई केली जाईल आणि हे सर्टिफिकेट का देण्यात आलं, कुणी दिलं याचा तपास होईल. दुसऱ्या बाजूला तिच्याकडे जो मोबाईल होता तो मुख्य मोबाईल तिचा कुठे आहे, तिचं सिम कार्ड कुठे आहे, त्याचबरोबर तिने मोबाईल मधला जो डेटा होता जे तो डेटा कुठे आहे, जे व्हिडिओ तिच्याकडे होते ते व्हिडिओ तिने कुठून आणले आणि कशा पद्धतीनं तिने तिच्या व्हॉट्सअपचे चॅटिंग कोणासोबत झालेले आहेत, ती कशा पद्धतीनं तिच्या मुख्य सूत्रधारांशी संपर्क साधत होती, या संपूर्ण प्रकरणाचा या संपूर्ण हा तपासाचा भाग आता SIT समोर आहे आणि SIT आता त्याचा तपास या ठिकाणी करणार आहे. अगदी योगेश, आपण बघतोय की या निदा खाननं गरोदर असल्याचं सर्टिफिकेट सुद्धा मिळवलेलं आहे. कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर मिळवण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून सुरू असल्याचं या सगळ्या फरार कालावधीमध्ये तिचा दिसून येतोय. या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर ती फरार कालावधीमध्ये तिने बरेचशा गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी केल्याचं म्हटलं जात आहे, ज्यामध्ये ती अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी राहिली ती कुणासोबत होती, तिला कोणी आसरा दिला, तिचे पालक तिच्या सोबत होते का, या सर्व गोष्टी आता शोधल्या जाणार आहेत. इतकंच नाही तर तिने जे काही मोडस ऑपरेंडी केलेली आहे, तिने ज्या मुलींना धर्मांतरण शिकवलेलं आहे किंवा धर्माचे वेगवेगळे धडे दिलेत, ते धडे देण्यामागची तिची प्रेरणा कोण होतं, तिला कोणी हे शिकवलं आणि याचं प्रशिक्षण कोणी दिलं, तिला कोणी हे शिकवलं आणि याचं प्रशिक्षण कोणी दिलेलं आहे याचा तपास हा पूर्णपणे या ठिकाणी केला जाईल आणि मग या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा होईल. अगदी योगेश, तर निदा खान ही केवळ एक बोला योगेश, आपण बघतो या फरार दिवसांमध्ये जवळपास 40, 45 ते 47 दिवस ही फरार होती निदा खान. या सगळ्यामध्ये तिनं या कालावधीमध्ये पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे. खरं आहे, आपण जर बघितलं तिचा मोबाईल तिने वापरलेला नाही. तिच्या मोबाईलमध्ये जो डेटा होता तो डेटा कुठे गेला, ते व्हिडिओ कुठे गेलेत याचा तपास आता पोलीस करणार आहेत. त्यामुळे तिने ते सगळं काही नष्ट केलं असू शकतं असाही शंका आहे. तिच्या मोबाईलचा जर ट्रेस मिळाला नाही किंवा जे मुख्य मोबाईल तिने वापरलेला आहे त्यामध्ये सगळा डेटा तिने डिलीट केलेला असेल, तो डेटा पुन्हा मिळवणं हा सर्वात महत्त्वाचा काम जे आहे ते पोलिसांसाठी आहे. त्यामुळे तिने तो जर पुरावे नष्ट केले असतील तर ते पोलिसांसाठी अडचणीचं ठरू शकेल. मात्र एकूणच जर आपण बघितलं, जरी डिजिटल प्रिंट्स किंवा डिजिटल फुटप्रिंट्स या कधीही नष्ट होत नसतात, जरी हे बंद झालं तरी तिच्या नंबरवर सिम कार्डमधून काही गोष्टी मिळू शकतात. तिने जे व्हॉट्सअप चॅट केले त्यातून सुद्धा काही मिळू शकतं. याचा प्रयत्न SIT या ठिकाणी करणार आहे. मात्र यामध्ये सगळ्यात धर्मांतरणासाठी जिने ज्या गोष्टी वापरल्या, समोरच्यांना जे काही गोष्टी त्यांना दिल्या, कुराण काही प्रती तिने किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्या काही दिलेल्या आहेत त्या त्यांनी कुठून आणल्या होत्या आणि ते तिला कोणी शिकवलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण मास्टर माइंड या प्रकारातला कोणी वेगळाच आहे. या नवीन लहान मुलांना जे कॉर्पोरेटमध्ये येतात, 10वी 12वी करून आलेले असतात, त्या मुलांना कॉर्पोरेट सेक्टरमधलं काहीही माहिती नसतं. मात्र कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करताना जो दबाव सहन करावा लागतो तो धर्मांतरणाचा दबाव या मुलांना सहन करावा लागला, या कर्मचाऱ्यांना करावा लागला आणि त्यातून त्यांचं ब्रेन वॉशिंग करण्याचा प्रयत्न, आधुनिक प्रयत्न आपण म्हणूया, आधुनिक प्रयत्न करण्याचा हा सगळा प्रकार होता. कटकारस्थान होतं आणि म्हणूनच पोलिसांनी 2 दिवसापूर्वी यामध्ये कटकारस्थानचा कलम सुद्धा वाढवलेला आहे. त्यामुळे हा जो सर्व प्रकार आहे हा सुनियोजित षडयंत्र आहे का याचा शोध आता या ठिकाणी घेतला जातोय. केवळ नाशिकची SITच नाही तर ATS, वेगवेगळ्या ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत त्या सुद्धा याचे संबंध कुठे कुठे आहेत याचा तपास करतायत. जे दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झालेले होते त्यातील त्या फरीदाबादच्या युनिव्हर्सिटीमध्ये पण काही सुशिक्षित डॉक्टर्स होते, ते यामध्ये सहभागी होते. त्यामुळे निदा खानचा त्यांच्याशी काही संबंध आहे का याचे अगदी, त्यामुळे आता न्यायालय किती दिवसांची कोठडी या निदा खानला सुनावते ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. योगेश, या सगळ्या कोर्टातल्या घडामोडींचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.